तर रामराम मंडळी. मंडळी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या 12,000 एम्प्लॉईला टाटा केला आहे. म्हणजे एकेकाळी टी सी एस ही सरकारी म्हणणारी कंपनी आता या डिसिजननी पूर्णतः प्रायव्हेट झाली आहे, हे मात्र खरं आहे. भावांनो, आपले रतन टाटासाहेब यांचं निधन झाल्यापासून टी सी एसनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. रतन टाटासाहेब होते तोपर्यंत सर्व यांची मर्जी होती. ते म्हणत होते, भाऊ कंपनीला काही झालं तरी चालेल, पण माझ्या एम्प्लॉईला काही झालं नाही पाहिजे. एम्प्लॉईची जॉब सिक्युरिटी ही माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ही माझी टॉपमोस्ट प्रायोरिटी राहील. जसे साहेबांचं निधन झालं, टी सी एस म्हणे कायची सिक्युरिटी आणि कायची प्रायोरिटी, एम्प्लॉई प्रायोरिटी नाही आहे, आता प्रॉफिट प्रायोरिटी आहे म्हणे. जे बेंचवर बसले असतील त्यांना म्हणते चल निकल तू अभी. 35 दिवसाच्या पेक्षा जर जास्त बेंचवर असेल त्यांना ते डायरेक्ट म्हणतात निकल तू अभी, पतली गली निकल तू. या बैठना नहीं बोले, बाहर जाके बैठ बोले, ये कैंपस की आवाज़ में बैठ मत तू. भावांनो, यांनी मिडल मॅनेजमेंट आणि सिनियर मॅनेजमेंट या लोकांना काढायचं ठरवलं आहे. मला तर वाटते यांनी ए आय ऑटोमेशन असे बहाणे मारले आहे. यांचे सॅलरी पॅकेजेस लाखो करोडोंमध्ये आहे ना, म्हणून यांना म्हणत असेल की यार कुछ तो बहाना मिल गया अपने को इनको निकालने का. वैसे भी इनकी एक सैलरी में अपने 10 लोग आ जाएंगे बोले, 3-3 लाख रुपये के पॅकेज वाले. यार टी सी एसमध्ये काय चालू काय समजायला मार्ग नाही. म्हणजे इकडे ले ऑफ चालू आहे दनादन, आणि तिकडे आपला CEO टी सी एसचा दणकून पॅकेज घेऊन राहिला आहे. 26.52 करोडचं पॅकेज मिळालं आहे. मागच्या वेळेसपेक्षा यावर्षी त्याचा हाईक पण झाला आहे 4.5%. बोला आता, हा मित्रांनो विरोधाभास आहे की नाही? म्हणजे नोकर आहे उपाशी पण मालक आहे तुपाशी. तर भावांनो, आय टी क्षेत्र म्हणजे एक रणांगण आहे. इथे जर तुमची तलवार जुनी झाली तर तो सैनिक टिकत नाही. त्यामुळे तुमच्या तलवारीला रोज तुम्हाला घासावं लागेल. मित्रांनो, म्हणतात ना सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, हे वाक्य बरोबर आय टी क्षेत्रामध्ये तंतोतंत जुळते. मित्रांनो, तुम्हाला गरुडासारखी उंच झेप घ्यावी लागेल, सापासारखी कात टाकावी लागेल, तरच तुम्हाला या आय टी क्षेत्रात टिकता येईल. आपल्या बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी म्हटलेलं आहे, वाचाल तर वाचाल, स्वतःला अपग्रेड करत राहा. नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काय चालू आहे त्याचे अपडेट्स घेत राहा, तरच तुम्ही इथे टिकून राहू शकाल. नाही तर बेटांनो, अपग्रेड न केलेला सॉफ्टवेअर म्हणून तुम्हाला सिस्टीममधून अनइन्स्टॉल केलं जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.